नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। आपल्या सर्वांचा नावडता असलेला सायन्स हा सब्जेक्ट आणि विज्ञान विषयामध्ये कंबाईन पूर्व परीक्षामध्ये स्कोर कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला पूर्णपणे विज्ञान या विषयाचं ॲनालिसिस घेऊन आलेलो आहे। परीक्षेसाठी कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला टू द पॉइंट टॉपिक आणलेले आहेत। तेवढे जर टॉपिक्स वाचले तर नक्कीच सायन्स मध्ये तुम्हाला खूप खूप चांगले मार्क्स येतील। ओके, तर डायरेक्टली बघूयात की विज्ञानामध्ये स्कोर करण्यासाठी कुठले टॉपिक आपल्याला महत्त्वाचे आहेत। तर लक्षात घ्या, डायरेक्टली टॉपिक कडे जाऊयात। सगळ्यात महत्त्वाचं, विज्ञानामध्ये वर्गीकरणावरती दरवर्षी प्रश्न आलेले दिसतात। प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे, राईट। प्राणी वर्गीकरण असेल, वनस्पती वर्गीकरण असेल, हे दोन्ही वर्गीकरण खूप महत्त्वाचे आहे। त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। थोडंसं अवघड आहे, मी समजू शकतो, पण हे करायला पाहिजे एक्झामच्या दृष्टीने। ओके, रोग, मानवी रोग जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। कुठला रोग कशामुळे होता, कशामुळे होतोय, कुठल्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, वगैरे वगैरे ह्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। मानवी पचन संस्थावरती प्रश्न विचारले जातात। वनस्पती रोगवरती प्रश्न विचारले जातात। आता हा थोडासा मोठा वाटेल तुम्हाला, पण हा लहानच सिलेबस आहे। इकडे बघा, वनस्पती रोग, मानवी रोग हे सेपरेट करून आणल्यामुळे तुम्हाला थोडासा मोठा दिसेल। टॉपिक्स कमीच आणलेले आहेत सायन्सचे, कारण तुम्हाला टू द पॉइंट सांगायचं आहे, तेवढाच अभ्यास करायचा। कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क्स मिळवायचे आहेत। ओके, धातू अधातूवरती प्रश्न विचार, मेटल नॉन मेटल वरती। अणुसंरचना कशी असते याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। रासायनिक अभिक्रिया, ओके, केमिकल रिएक्शन कशा पद्धतीच्या होतात त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत। प्रकाश, लाईट वरती प्रश्न आहेत। स्थितीकरण व सूक्ष्मजीवावरती प्रश्न विचारलेले आहेत। स्थिरीकरण म्हटलं जातं त्याला, ओके। आणि सूक्ष्मजीव, वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात, त्यांचा रोल काय आहे, यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते। एकदा सायन्सचे PYQ आहेत एकदा गो थ्रू करा, म्हणजे तुम्हाला कळतील की कशा पद्धतीच्या याच्यावरती प्रश्न आलेले आहेत। ओके, मी फक्त टॉपिक सांगतोय। मानवी प्रजनन, ह्युमन रिप्रोडक्शन वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। पोषण व आहारावरती तर प्रश्न मला वाटतं दर एक आड एक वर्ष तर याच्यावरती प्रश्न असतो। ओके, याच्यानंतर हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, याच्यावरती जवळपास 4 ते 5 ते 6 प्रश्न दरवर्षी कव्हर होतात मिनिमम। ओके, एवढा टॉपिक जरी केले तर तुमचे 5 ते 6 प्रश्न धरून चला तर इथे याच्यामधून कव्हर होतात एवढ्या टॉपिक्स मधून। ओके, याच्यानंतर व्हिजन, ह्युमन आय, भिंग, ओके, आपला आय जे आहे, डोळा जो आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात। नेमकं रेटिना म्हणजे काय, वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न असतात। ओके, हीट थर्मोडायनामिक संदर्भामध्ये प्रश्न येतोय। विद्युतधारा, इलेक्ट्रिक करंट संदर्भामध्ये प्रश्न येतात। खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमी, सोलार सिस्टीम आणि बायोटेक्नॉलॉजी संदर्भामध्ये प्रश्न येतात। ओके, RDNA म्हणजे काय, mRNA म्हणजे काय, ओके सॉरी mRNA, त्याच्यानंतर DNA काय आहे, नायट्रोजन बेसेस काय, वगैरे वगैरे असे प्रश्न इथे विचारल्या जाऊ शकतात। म्हणजे अशा पद्धतीचे सायन्समध्ये जे आहे एवढे टॉपिक जे आहेत ते हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत। अत्यंत महत्त्वाचे असे टॉपिक परीक्षेसाठी विचारल्या जात असतात। कुठे, या सायन्समध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सॉरी सायन्समध्ये। ओके, तर लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे एवढे टॉपिक्स करणं। एवढे टॉपिक्स जर केले तर मला वाटतं तुम्हाला चांगला स्कोर जो आहे तो इथे सायन्समध्ये तुम्ही घेऊ शकता। मग सायन्सचा अभ्यास करताना स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजेत लक्षात घ्या। सायन्स वाचत असताना PYQ चे प्रश्न एकदा बघा, तो ट्रेंड फॉलो, जो टॉपिक सांगितलेले त्या टॉपिक प्रमाणे अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करा। ओके, म्हणजे टॉप 12 जे म्हणजे आपण म्हणू शकतो की जे टॉप 12 मी टॉपिक दिलेले आहे त्याच्यावरती फोकस करा। नंतरचे 5 टॉपिक आहेत त्याच्यावरती सुद्धा फोकस करा। सायन्सचे PYQ असतील, MCQ सोडवण्यावरती जास्त भर द्या। ओके, रोज मिनिमम तुम्ही सायन्सचे 25 MCQ जे आहेत ते सोडवले पाहिजेत, कारण टाइम कन्झ्युमिंग थोडंसं आहे सायन्स, लक्षात ते लवकर येत नाही। मिनिमम 25 MCQ डेली असायला पाहिजेत। असं एक करा, एक 2 ते 3 विषय घ्या, त्या 3 विषयांचे 25 असे रोज MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा। दुसऱ्या दिवशी दुसरे 3 विषय, त्याचे 25 MCQ, एवढं सफिशियंट होईल। ओके, प्रिलिम पास होण्यासाठी। डायग्राम टेबल तयार ठेवा। ह्युमन ॲनाटॉमी असेल, प्लांट ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, याचे चार्ट काढा। विजन, डायजेशन, मेटल नॉन मेटल्स हे चार्टमध्ये, डायग्राममध्ये हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। ओके, डायरेक्टली तुम्हाला व्हिज्युअलायझेशन झाल्याच्या नंतर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात होण्यास मदत होईल। शॉर्ट नोट सायन्सच्या बनवा, कारण खूप महत्त्वाचं आहे। सायन्सच्या शॉर्ट नोट असतील तर सायन्सचे मार्क्स, मी अनुभव केलेला आहे की
जेव्हा आपण रिवाईज करतो सायन्स तेव्हा खूप फास्ट लक्षात येतं. ओके, शॉर्ट नोट्स नसतील तर काढा, वन लायनर थोडंसं वाचत चला, त्याच्यावरती सुद्धा कंबाईनचे बरेच प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात सायन्समध्ये. ओके, की टर्म्स, फॉर्म्युला, डायग्राम कन्साइज ठेवण्याचा प्रयत्न करा. MCQ प्लस रिव्हिजन रोज 25 सांगितलेले आहेत. PYQ बेस्ड MCQ सोडवा आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये परत सायन्सला थोडंसं फोकस करून अभ्यास करा. सायन्सचा थोडासा व्यवस्थित अभ्यास जर केला तर नक्कीच सायन्स सुद्धा आपल्याला जो अवघड विषय आहे, अवघड म्हणजे मोस्ट ऑफ द ॲव्हरेज विद्यार्थ्यांना हा अवघड वाटतो, तो सुद्धा आपल्याला खूप चांगले मार्क्स देऊन जातो. ओके, आज आपण इथेच थांबूयात. वी अकॅडमीला ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये वी अकॅडमीचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करा. यूट्यूबवरती वी अकॅडमीला फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. धन्यवाद. आपण भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या टॉपिकवरती. धन्यवाद.